संदीप कोतकर. मित्रांनो, संदीप कोतकर म्हटले की नगरमधील प्रत्येक व्यक्ती भरभरून बोलतो. काय बोलतो तर शहराचा विकास झाला तो संदीप कोतकरच्या काळात. संदीप कोतकर या व्यक्तीने नगरच्या विकासात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याच्या काळात शहराने अनेक विकास कामे पाहिली आहेत. विकासाची गती त्या काळात साधली गेली. पण हे सर्व कशामुळे? चला तर जाणून घेऊया संदीप कोतकरच्या कार्याबद्दल. संदीप दादा नेहमीच लोकांसाठी उभा राहिला आहे. त्याच्या नेतृत्वामुळे नवीन रस्ते, उद्याने आणि शाळा निर्माण झाल्या आहेत. आमच्या व्यवसायाला चालना देणारे वातावरण तयार करण्यासाठी संदीप दादाचं योगदान खूप महत्वाचं आहे. त्यांनी नेहमीच जनतेच्या भावना आणि अपेक्षा यांचा आदर केला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे नगरच्या विकासाला गती मिळाली आहे. संदीप दादांनी हे केले, संदीप दादांनी ते केले. संदीप कोतकर बद्दल येथील नागरिक खूप खूप बोलतात आणि शेवटी बोलतात की संदीप दादा असते तर आमदार असते. शहरातील प्रत्येक नागरिकांची ही खंत आहे आणि जो तो ती खंत बोलून दाखवतो. संदीप कोतकर महापौर होते. आता या घटनेला जवळपास 18 वर्ष झाली आहेत. म्हणजेच 2006 ते 2008 पर्यंत हा महापौर पदाचा कालावधी. म्हणजेच या पदाची जेमतेम 2-2.5 वर्ष संदीप कोतकर यांना मिळाली. आणि तरीही शहरातील प्रत्येक व्यक्ती संदीप कोतकर यांच्याविषयी आजही एवढा का बोलतो? संदीप कोतकरला आजही नगरकर का विसरले नाही? आजही संदीप कोतकरचा विषय निघाला की शहरात खळबळ निर्माण करणारा विषय आहे असेच म्हणावे लागते. आता बघा ना, संदीप कोतकरने स्वतःच नगरकरांशी संवाद साधत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे. आणि काही झाले तरी यावेळी आपण लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शहरातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आज विरोधक त्यांना 3.5 वार्डाचा माजी महापौर आमदारकीचे स्वप्न पाहतोय असे म्हणून हिणवत आहेत. मात्र सर्वच उमेदवार मनातून दचकले आहेत. खरंच संदीप कोतकर उभा राहणार आहे का? नाही राव, ते शक्य नाही. तो उभा नाही राहणार. लय अडचणी आहेत. पण तेच पुन्हा बोलतात संदीप कोतकर असेल तर विधानसभा निवडणूक रंगणार. कोण जिंकणार विचारले की ते बोलतात नाही सांगता येत, पण संदीप कोतकर निवडून येऊ शकतो अशी शक्यता मात्र प्रत्येक जण व्यक्त करतो. या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा विषय तिथेच येतो की नगर शहरातील नागरिकांना संदीप कोतकर आमदार म्हणून का हवा आहे? तर त्याचे उत्तर म्हणजे संदीप कोतकर यांच्या महापौर काळातील विकास कामे. हो, पण या घटनेला 18 वर्ष झाली तरीही लोक का विसरले नाहीत? केडगाव तेव्हाचे ग्रामपंचायत असणारे गाव, परंतु महापालिका करण्यासाठी केडगाव महापालिकेत घेतले. तेव्हा केडगावकरांना विकसित केडगाव करण्याचे वचन कोतकरांनी दिले आणि ते पूर्णही केले. याच पार्श्वभूमीवर संदीप कोतकर यांनी आपली पोस्टमध्ये म्हटले आहे की नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न त्यांनी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाव वासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवला. केडगाव पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. त्यामुळे आज 20 वर्ष झाली पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे केडगावला सर्वात जास्त विकसित उपनगर समजले जाते. परंतु केडगाव बरोबरच शहरातील जुनी पाणी पुरवठा यंत्रणा बंद करून शहर पाणी योजना राबवून शहरात नियमितपणे पाणी मिळण्यासाठी कार्य केले. आजही तीच पाणी पुरवठा यंत्रणा चालू आहे. शहरातील रस्ते मोठे करून कॉन्क्रीटचे करण्यासाठी प्रयत्न केले. प्रथमच दिल्ली गेट ते अमरधाम हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्यात आला आणि तो आजही मजबूत आहे. शहरात आरोग्य सेवा सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात सुद्धा संदीप कोतकर यांना बऱ्यापैकी यश आले. या सर्व गोष्टी शहरातील नागरिक विसरले नाहीत. त्यामुळे आजही शहरातील नागरिक संदीप कोतकर यांच्या पाठीमागे उभे आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी नगरकरांशी संवाद साधत अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे असे म्हटले आहे. कदाचित हे सर्व नगर शहरातील नागरिकांच्या मनातील तर ते बोलले नाहीत ना. पहिली गोष्ट म्हणजे तरुणांच्या हाताला रोजगार. खरंच आज आपल्या शहरातील तरुणांच्या हाताला रोजगाराची गरज आहे. परंतु शहरातील प्रत्येकाला माहिती आहे की शहरात रोजगार निर्माण का होत नाही. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य लोकांना रोजगार निर्माण करून देणारा नेता हवा आहे. आणि नेमक्या याच मुद्द्याला संदीप कोतकर यांनी हात घालून शहरात रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. दुसरा मुद्दा म्हणजे महिलांच्या सुरक्षितता. आज मोठ्या प्रमाणात शहरात महिला स्वतःला असुरक्षित समजतात. त्यांना सुरक्षित वाटावे असे शहरातील वातावरण निर्माण करणार असल्याचे संदीप दादा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिक्षणासाठी सोयी सुविधा निर्माण करणे, त्याचबरोबर शहरातील गोरगरिबांना उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण घेताना शहरापासून लांब जावे लागते, यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शहर वाढत आहे तशी पुन्हा पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण तसेच MIDC उद्योगधंदे याची गरज भासू लागली आहे आणि यावर काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधली, पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेले स्वप्न काहीसे मागे पडले आणि तेच पूर्ण करण्यासाठी संदीप कोतकर विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवणार आहेत. पक्ष कोणता या गोष्टी महत्वाच्या नाहीत, तर लोकांच्या मनातील आमदार होणे महत्वाचे आहे. मी आमदार शहराच्या विकासासाठी होणार आहे. दहशत आणि धार्मिक वाद संपुष्टात आणून सर्वसमावेशक विकास साधणार आहे. संदीप कोतकर हे फक्त एक राजकीय नेते नाहीत, तर ते एक दूरदर्शी कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्यांच्या मनोगतात असे स्पष्ट केले आहे की विकासाची प्रक्रिया सर्वसमावेशक असावी लागते. यामध्ये सर्व समाजाचे योगदान आवश्यक आहे. आपल्या शहरात एक सुरक्षित, शांतता आणि प्रगतीचा परिसर बनवायचा आहे. सर्व वर्ग, धर्म आणि समुदायांना सामावून घेऊन विकास साधता येतो. विकास हा एकत्रितपणे साधता येतो आणि आपल्या शहराला उज्ज्वल भवितव्याकडे नेण्यासाठी आपल्याला एकत्र राहायला हवे. आज संदीप कोतकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आणि शहरातील नागरिक कोतकर यांना आमदार करण्यासाठी ठाम आहेत की नाही हे येणाऱ्या काही दिवसात दिसणार आहे. सोयरे रायरे म्हणून ओळखले जाणारे या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. नगरचे नागरिक मात्र आपल्या मनातील आमदार निवडतील हे मात्र निश्चित. तो कोण हे निकालानंतरच. तोपर्यंत होऊन दे यावर मोक्कार चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोकसत्ता संघर्ष न्यूज, महाराष्ट्र.